नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण व्यंकटेश बालाजी मंदिर नाशिक येथे भेट देणार आहोत। तसेच या मंदिराच्या परिसरात असलेले शंकराचार्य न्यास कैलासवासी शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांची समाधी, महालक्ष्मी देवी पद्मावती मंदिर तसेच गणेश मंदिर यांचं सुद्धा आपण आज दर्शन घेणार आहोत। मित्रांनो, श्री व्यंकटेश बालाजी मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या पात्राजवळ वसलेलं आहे। स्वर्गवासी शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांनी आपल्या जीवनातील बराच काळ या ठिकाणी व्यतीत केला होता। आध्यात्मिक शक्ती आदींनी परिपूर्ण असे शंकराचार्य यांनी येथे बरीच आध्यात्मिक उपक्रम राबवले होते। त्यांचा मोठा भक्तसमूह येथे नित्यनेमाने भेट देऊ लागला, त्यामुळे या भागास श्री शंकराचार्य मठ असंही संबोधलं जातं। कालांतराने या मठाच्या परिसरात अनेक मंदिरांचा समावेश करण्यात आला, ज्यामध्ये श्री व्यंकटेश, श्री पद्मावती, श्री गणेश आणि शंकराचार्य यांच्या स्वर्गवासानंतर त्यांची समाधी येथे बांधण्यात आली। मंदिराच्या आवारात सर्वप्रथम डाव्या बाजूला सुंदर असं काळ्या पाषाणातून बनवलेलं गणपतीचं मंदिर पाहायला मिळतं। हे आहे श्री शंकराचार्य न्यास कैलासवासी शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांची समाधी। आपण आता जे पाहत आहोत ते आहे श्री व्यंकटेश बालाजी मंदिर। मंदिराच्या अगदी समोर हा सोनेरी रंगाचा स्तंभ आपल्यास पाहावयास मिळतो। मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर भव्य असा हा सभामंडप आणि त्याच्या मध्यभागी लाकडी दरवाजा आणि त्यात असलेली श्री बालाजी म्हणजे श्री व्यंकटेश यांची मूर्ती अगदी आपले डोळे दिपवून टाकणारी आहे। या मंदिरातील आणि सभोवतालची नीरव शांतता आध्यात्मिक मनशांतीसाठी खूपच पूरक आहे।
श्री बालाजी मंदिराच्या जरा पुढे गेल्यावर एक छोटासा बगीचा लागतो आणि त्यातून थोडंसं पुढे गेल्यानंतर श्रीदेवी पद्मावती मातेचं मंदिर आहे. श्री व्यंकटेश म्हणजे भगवान विष्णू आणि पद्मावती म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी. पद्मावती हे मंदिर सुंदर अशा चौथऱ्यावर बनवलेलं आहे आणि मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा मार्ग सुद्धा आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर अशी तेजोमय मूर्ती पाहून आपले डोळे दिपून जातात. मित्रांनो, आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रमंडळींना, आपल्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण आपल्या परिवाराची, आपली स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा विनम्र नमस्कार.